अनेक ठिकाणी यंदाची मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच यंदा महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे। अनेक ठिकाणी मतदारांनी निवडणूक हातात घेतली। उस्मानाबाद, धाराशिव, माढा, सोलापूर, सातारा, बारामती, कोल्हापूर मतदारसंघातील मतदार महाविकास आघाडीकडे थेट वळालेला दिसतोय। या मतदारसंघातील महायुतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतेमंडळींचं ऐकायला जनता तयार नसल्याचं चित्र पाहायला मिळालं। उदाहरणार्थ उस्मानाबाद मतदारसंघात बार्शी तालुक्यात राजाभाऊ राऊतांना त्यांच्या पारंपरिक मतदात्यांची जुळवाजुळव करताना दमछाक झाली। येथे ओमराजेंची मशाल लोकांनी हातात घेतली। माढ्यात बबनदादा शिंदे आणि करमाळ्यात संजयमामा शिंदेंना होय होय म्हणत लोकांनी तुतारीच वाजवली। सोलापूर मतदारसंघात मोहोळच्या राजन पाटलांचा हुकूम डावलून लोकांनी प्रणिती शिंदेंना मदतीचा हात दिला। तसेच पंढरपुरातून समाधान आवताडेंनाही मतदारांनी प्रतिसाद न दिल्याचं चित्र पाहायला मिळालं। बारामतीत तुतारीचा आवाज आहे। इंदापूरच्या दत्ता मामा भरणेंना त्यांच्याच गावातील सामान्य कार्यकर्ते भिडताना दिसले। साताऱ्यात मान गादीला मात्र मत तुतारीला असं म्हणत उदयनराजेंची परत एकदा गोची करण्याचा विडा मतदारांनी घेतल्याचं वातावरण आहे। कोल्हापुरातले मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांचे गट आणि त्या गटातले निष्ठावंत मतदारांनी आपापल्या नेत्यांना त्यांच्या आवाहनाला डावलून शाहू महाराजांना साथ देत मान गादीला आणि मत गादीला असं म्हणत बटन दाबल्याची स्पष्ट शक्यता आहे। हात कणंगले आणि सांगली तिरंगी होतीये। या मतदारसंघातील अंडरकरंट वेगवेगळे असल्यानं नेमकी लॉटरी कोणाची लागेल याची स्पष्टता नाहीये। मात्र नरेंद्र मोदींनी पश्चिम महाराष्ट्रात सभांचा धडाका लावणं, योगींना इकडे सभेसाठी फिरवणं, एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात तळ ठोकून बसणं हे महायुतीचे सगळेच प्रयत्न एकंदरीत फेल जाण्याची शक्यता यंदा अधिक आहे।